ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक क्रमांक 26 वाचून थांबलेलो होतो. 26 नंबरचा श्लोक असा होता, जो मला पान पत्र फूल पुष्प फळ जल भक्तीने देतो त्या शुद्ध चित्त पुरुषाचे भक्तीने अर्पण केलेले ते पत्र पुष्पादिक मी स्वीकारतो, त्याचा मी स्वीकार करतो. काल इथपर्यंत आलो होतो आणि आजचा आपला श्लोक वाचायचा आहे. शेवटच्या त्याच्या अगोदरच्या 4 ओळी होत्या. एरवी पत्र पुष्प फळ समर्पण करणे हे आमची भक्ती करण्याकरता केवळ निमित्त मात्र आहे. खरोखर पाहता निष्कलंक भक्तीच मला आवडते, कारण माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन शुद्ध भक्तीच आहे. प्रेमात्मक भक्ती तत्वाखेरीज इतर सर्व सामग्री आम्ही व्यर्थ समजतो. म्हणून अर्जुना ऐक, तू आपली एक बुद्धी आपल्या स्वाधीन करून घे. त्याकरता नेहमी आपल्या मनोरूपी मंदिरात माझा विसर पडू देऊ नकोस. तू जे बी कर्म करशील, जे बी अर्पण करशील ते माझ्या भावनेने कर, एवढं ध्यानात ठेव. बाकीचं मग काय, मी समर्थ आहे बाकीचं कोण घ्यायला. तू फक्त भक्तिभावाने माझंच डोक्यात कर. लक्षात ठेव, जसं ज्याप्रमाणे सांगितलं, जो मज होय अनन्य शरण, त्याप्रमाणे मग मी तुझं बेडा पार करीन. असं काल आपण 397 क्रमांकाच्या ओळीला थांबलो होतो. आता 27 क्रमांकाच्या श्लोकाकडे जातोय. पाहूया आपण पुढे काय. हे अर्जुना, तू जे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस, ते सर्व मला समर्पण कर, माझ्या भावनेने कर. म्हणजे तसं पाहिलं तर ऑलरेडी आपले जे सगळी कर्म चालू आहेत ते त्याच्या संगतीत चालू आहे. ते जे होतं आहे ते सगळं तोच आहे. आपलं अस्तित्व जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याचं वस्तुस्थिती जी काय आहे ती आपल्याला समजू शकत नाही. परंतु जे चालले ते ऑलरेडी तेच आहे. पण तुझी तशी भावना नाही ना, म्हणूनही ते सांगितले का साधकासाठी ज्ञानेश्वरी, कारण तू हळूहळू स्वीकारत जाणार आहे. एरवी तुला डायरेक्ट हा सांगितलं असतं, 11व्या अध्यायात सांगतात, 10व्या अध्यायात तुला सगळंच विश्वरूप आहे मी हे सांगितलं असतं, पण ते तुझ्या मनोरूपी बुद्धीला पटलं नसतं. म्हणून मला 75 विभूती सांगायला लागल्या. तद्वत ते सांगतात की हे सगळं तू करणार आहे ते मदर्पण कर. एवढ्या करता तू जे जे काही व्यवहार करशील किंवा हे एक वाक्य महत्त्वाचं आहे, एवढ्या करता तू जे जे काही व्यवहार करतील. आपल्या डोक्यात फक्त काय आहे, धर्म, बाकीचे आपली कर्म, संसार. अजून आपल्याला अजून काय वाटतं, तो संसारसुद्धा काय संसार आहे, पण ते सुद्धा ती प्रत्येक यच्चयावत कर्मे आहेत ती ईश्वरार्पण करेन. कारण ज्याचं तसा ज्याला बोध झाला आहे त्याला कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. आता काय झाले, त्यांचा नारायण झाला आहे, पण अजून आपल्याला असं आपलं वाटत नाही. आपण त्यांच्यासाठी समजतो, हे आपल्यासाठी झालं पाहिजे. एवढ्या करता तू जे जे काही व्यवहार करशील, जे जे काही, किंवा ज्या भोग्य वस्तूंचा उपभोग घेशील, अथवा ज्या पुष्कळ प्रकारच्या यज्ञांनी माझे यजन करशील, ते सगळं मला समर्पण केले अशी भावना कर. जे बी केले ते, आपण जसं उदर भरणे नव्हे जाणी जे यज्ञ कर्म, तो परमात्म्याचा यज्ञ चालू आहे अशा भावनेने. किंवा विशिष्ट सत्पात्र पाहून जी दाने करशील, अथवा तू आपल्या चाकर मानसास जी वेतने देशील. भाऊ किती हा बारकाव आहे ह्या श्लोकामध्ये. 27-28 1 नंबरचे श्लोक आहे याच्यामधले. ते म्हणतात, तू जी बी कर्म करशील, सत्पात्र पाहून जे दान करशील, अथवा आपल्या चाकरमाना ज्या नोकर देशील, ते नोकराला दिलेला पगार मला दिले असं समज तू. मग तुझा बेड्या पार आहे. म्हणजे जे जे भेटेभूत असं 11-10व्या अध्यायात पुढे सांगणार. तू तशी तुझी धारणाच कर. किंवा विशिष्ट पात्र पाहून जी दाने करशील, अथवा तू आपल्या चाकरमान्या जी वेतने देशील, आणि जी जी तपाधिक सर्व साधने व व्रते याची अनुष्ठाने करशील, ती सर्व त्या व्यतिरिक्त इतर तुझ्या हातून सहजगत्या ती सर्व, हे झालं सांगितलं ढोबळ, त्याच्या व्यतिरिक्त ती सर्व त्या व्यतिरिक्त इतर तुझ्या हातातून सहजगत्या होणारी सर्व कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्ती पुरस्पर कर. आता हे सांगण्यापाठी अर्जुनाला काय करायचे, आता उद्युक्त करायचे, त्याला लढाई करायला लावायचे. म्हणजे तू लढाई करणारे हे सुद्धा काय करणारे, तो बी यज्ञच, आणि ते माझ्यासाठी करतोय, तुझं नाहीच आहे. म्हणजे तुझं अस्तित्व जेव्हा संपणार त्यावेळेलाच तू पूर्णत्वाला पोहोचणार आहे. जोपर्यंत तू स्वतःला समजतोय मी अर्जुन, तोपर्यंत तू समोरच्याला कौरव समजणार. आणि तोपर्यंत तू जरी देवाच्या संगतीत असला तरी तुझ्यावर काही परिणाम न होणार. कारण तुझ्या अंतर्वृत्ती काय आहे, स्वतःला जीव समजतो, देह समजतो, आणि कर्माला कर्म समजतो. इथून सुरुवात आहे. परंतु ती कर्मे केल्याबद्दलची आपल्या मनात हुशारकी तर राहोच.
पण आठवणही राहू देऊ नकोस. आठ एवढं सोपं नाही, हे अवघड आहे. भक्ती ते कठीण. या युक्तीने थोडं चांगले केलं तर लगेच माणूस हुशारकी करतोय. आणि त्याच्यानंतर परत ते म्हणतात अंतकरणात राहू नको देऊ, म्हणजे चांगलं केलं हेही डोक्यात नको ठेवू, आणि तुझ्याकडून सभागती घडलं असेल कधी काही तेही डोक्यात ठेवू नको. ती आठवण ठेवणे म्हणजेच देवदशा आहे तुझी. इतक्याच निरहंकाराने बघा काय की कर्मी केल्याबद्दल आपल्या मनात फुशारकी तर राहूच, पण आठवणही राहू देऊ नकोस. इतक्या निरहंकाराने. आता इतका निरहंकारी कसं काय होईल? कीर्तन केलं तरी बाबाला वाटते मी कीर्तन केलंय. नामधारक त्याला वाटते, बिगर नामधारकाला तर वाटूच शकत नाही, कारण तो स्वतःला देश समजतोय. कीर्तन कोणी केलं? अमुक महाराजांनी केलं. आणि इथे आपल्याला बाबाने जो डोस दिलाय त्याच्या सांगितलं तू महाराज नाही आहे, तू माणूस बी नाहीस, तू प्रत्यक्ष चैतन्य आहेस. पण त्याचा कुठं त्याने तेवढा चार्ज घेतलेला आहे? चार्ज न घेतल्यामुळं ते त्याच्या माथ्यावर आहे. इतक्या निरहंकाराने व निष्काम बुद्धीने केलेली अशी अहंकारात्मक. आता याच्या बघा, निरहंकाराने. निरहंकार कशाला होईल? ब्रह्मज्ञान ठसेल तेव्हा मी ब्रह्म आहे, त्यावेळेला अहंकार गळून पडेल, तोपर्यंत गळून नाही पडणार. निष्काम बुद्धीने काही अपेक्षा नाही, याच्या मोबदल्यात काय रिटर्न गिफ्ट काय भेटणार आहे अशी अपेक्षा नाही. अशी अहंकारात्मक मळ धुवून स्वच्छ. हा जो अहंकार म्हणजे मी देह आहे, हा अहंकार मळ धुवून स्वच्छ कर्मे मला अर्पण कर. तू केली याचं सुद्धा आठवण नको ठेवू. मग अर्जुनाने जी लढाई केली त्याची कुठे आठवण आहे? त्याला आठवण राहणार नाही. हीच करतो तो. आता जरी ते सांगितले तू असं कर, तू असं कर, तरी तो त्याच्या मनाने तसं करू शकत नाही. त्याने त्याच्याकडून तसं करून घेतलं पाहिजे. अर्जुनाला समाधी दिली का? अर्जुनाने समाधी करून घेतली साधना करून? अर्जुना देऊन समाधी त्याने दिलं पाहिजे. आपण किती झटलं तर आपल्याला कोण काय देणार नाही, त्याच्या डोक्यात बसलं पाहिजे. पण तू असा प्रयत्न कर, मग तो तुला देईल. मग ती अहंकारात्मक मळ धुवून स्वच्छ कर्मे मला अर्पण कर. तुकाराम महाराजांचं उदाहरण फक्त. त्यांना विचारलं तू प्राकृतमध्ये वेदांत कसा बोललास? तुकाराम महाराज म्हणले हो हो मी 4000 अभंग बनवले. नाही, ते म्हणले आपण बनवलेच नाही, आपल्याला त्याची जाणीव पण नाही. चांगल्या कर्माची जाणीव नाही त्यांना. मला अर्पण कर. याप्रमाणे श्लोक क्रमांक 28 वाचतो आता. याप्रमाणे तू करू लागलास, मग बघ, मग अग्निकुंड तुला भाजल्यानंतर जसं बिनिग जन्माला येणार नाही तसं आपल्याला भाजल्यानंतर याप्रमाणे तू करू लागलास म्हणजे मग शुभ अशुभ फले देणाऱ्या कर्मरूप बंधनाकडून मुक्त केला जाशील. मग काय होणार? तू मुक्त होऊन जाशील. बघा, याप्रमाणे तू करू लागलास म्हणजे शुभ अशुभ फले देणाऱ्या कर्मरूप बंधनापासून, बंधनाकडून मुक्त केला जाशील. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ भेटेल, स्वर्गाला जायला गेलं, वाईट केलं तर नरकाला. पण दोन्हीशी माझा काही संबंध नाही असं तुला जेव्हा होणार तेव्हा तू मुक्त केला जाशील. व ज्याचे अंतकरण संन्यास व योग यांनी युक्त आहे असा तू अगदी मुक्त होशील. तुझ्या अंतकरणातून तो संबंध तुटला पाहिजे. आतून जरी आपण म्हटलो मी नाही केलं, पण बाहेरून जरी म्हटलं मी नाही केलं, पण अंतकरणात फिट आहे आपल्या डोक्यात काय आपणच केलेलं आहे, मग नाही तुटणार. अंतकरणपूर्वक संन्यास व योग यांनी युक्त असा तू अगदी मुक्त होऊन मला प्राप्त होशील. मग मला तू प्राप्त होशील. ओव्यांचा अर्थ बघूया. मग ज्याप्रमाणे अग्निकुंडात टाकलेली भाजलेली बीजे अंकुर उत्पत्तीच्या योग्यतेस आचावते, त्याप्रमाणे मला अर्पण केलेली शुभाशुभ कर्मे तुला काहीच फल देणार नाही. शुभ आणि अशुभ हे पण डोक्यात घेतलं पाहिजे. आपल्या डोक्यात अजून असं भरलं जातं हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. हे शिकवतात हेच मुळात वाईट आहे. हे चांगलं आहे आणि हे वाईट. या जगात काही चांगलं नाही आणि या जगात काही वाईट नाही, कारण वास्तविक जगच नाही आहे. पण आपली तशी धारणा होत नाही म्हणून ते बोटाने हळूहळू तसं घेऊन चाललेलं. वास्तविक त्यांच्या दृष्टीने तसं काय नाही. म्हणून तू शुभाशुभ, मग लढाई करून सुद्धा अर्जुनाला पाप लागणार नाही हे का सांगतात बरं? आणि त्याचा पहिलाच प्रश्न, एवढ्यांना मारलं तर मला पाप लागेल असं कधी आपल्याला वाटत नाही? यांना मारूनही पाप लागलं नाही, लढाई तर केली, मग कसं नाही लागलं पाप बरं? मारले नाहीत का त्यांनी? आणि मारलेत का मग? अरे काही होतच नाही. चित्रपटावर दाखवलेला अग्नी, चित्रपटावर दाखवलेला पाणी, त्यांनी कधी तो पडदा ओला झाला नाही आणि पडदा कधी पेटला नाही. तसं तुमच्या आपल्या इत्युंभूत कवी कर्म जरी असलं त्यांनी काहीच होत नाही. हां, पण तुम्ही जीवदशेला आहे तोपर्यंत तुमच्या माथ्यावर आहे, आणि जीवदशा संपली का तुम्हाला काय आपल्याला चिटकू शकत नाही. अरे जेव्हा अगोदर कर्मे उर्वरित राहतात
तेव्हा तर त्या कर्माने सुखदुःख रूपाने फलद्रूप व्हावे आणि मग ती सुखदुःख भोगण्याकरता एखादा देह जन्म घ्यावा लागतो. काय सांगतात ते, ज्यावेळेला तुम्ही स्वतः शिल्लक आगा कर्मे जेऊ राहावे. आणि 5व्या अध्यायात सांगितलं काय, आता करता कर्म करावे हे खुंटले तया. अजून तसं झालं नाही. एक तरी ओवी अनुभव आहे, म्हणजे सांगणारे सुद्धा अजून अलीकडच्याच काठावर आहे. त्यांना असं माहिती आहे आता करता कर्म करावे, ते म्हणतात आपणच केलेलं आहे, हे खुंटले स्वभाव आहे. आणि जरी कर्या आगवे तो दिसणारच आहे करताना, तरी तो अकर्ता आहे. आपण सुद्धा अकर्ता आहोत. अरे जेव्हा अगोदर कर्मे उर्वरित राहतात तेव्हा तर त्या कर्माने सुखदुःख रूपाने फलद्रूप व्हावे. पण तुम्ही केलेला आपण कर्म, जसं पूजेला बसल्यानंतर स्वाहा ब्रह्मार्पण मस्तू, तांदूळ ब्रह्मार्पण मस्तू, पाणी ब्रह्मार्पण, फुलं, म्हणजे तुम्ही आपण केलेली कर्म शिल्लक राहत नाही. तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, खावे प्यावे ल्यावे जमा खर्च तुमचे नावे, आमच्याकडे कोणतीच जबाबदारी नाही. अरे जेव्हा अगोदर कर्मे उर्वरित राहतात तेव्हा त्या कर्माने सुखदुःख रूपाने फलद्रूप व्हावे आणि मग ती सुखदुःखे भोगण्याकरता एखादा जन्म घ्यावा. आता कर्म केलं चांगलं त्याचं वाईट, चांगलं केलं त्याचं फळ, वाईट केलं त्याचं, आणि तेच पुन्हा अंतःकरणात राहिल्यानंतर पुन्हा पुढचा जन्म घेऊन तेच भोगावं लागणार त्याला. अशी रीतच आहे. परंतु तेच कर्म ज्यावेळी मला अर्पण केले त्यावेळी मरण व जन्म पार चुकले, अर्थात जन्माबरोबर जन्मानंतर येणारी जी दुःखे तीही आपोआपच गेली. बरं आता इथे सांगितलं मला अर्पण कर, मला अर्पण कर, म्हणजे असं आपण म्हणून होणार आहे का अर्पण? म्हणून नाही होणार. ती ऑलरेडी प्रक्रिया आतूनच होती. नाम भेटल्यानंतर आपली स्थिती झाली, मुरलं ना, आपल्याला असं हळूहळू वाटायला लागलंय मी देह नाही, मी परमात्म स्वरूप आहे. त्यावेळेला मग ती कर्म न करता सहज ती कर्मे मग झाली ब्रह्मार्पण. आणि त्याचा भाव त्यावेळेला होणार, ज्यांच्यासाठी करतो ते भगवंतच आहे, जन नोहे हा. आणि मग त्यावेळेला साधू संतांना आनंद वाटणार, अरे वा वा केलेल्या श्रमाला फळ आलं. म्हणून अर्जुना, ही तुला सांगितलेली संन्यासाची सोपी युक्ती आहे. पाहू आता, उद्या अंमलात आणू असे म्हणून वेळ गमवण्यासारखी नाही. बघ आज करू उद्या करू असं नाही, आज आत्ता लगेच सुरू कर त्यांचं म्हणणं आहे. तू म्हणशील तुला ही युक्ती सांगितलेली, बरं कर्म तर करायचंच आहे पण त्याच्याशी आपल्याला लिप्त नाही राहायचं. आता पाहू उद्या अंमलात आणू असे म्हणशील तर वेळ गमावण्यासारखी नाही, कारण तितकाच फलप्राप्तीसही अधिक वेळ लागणार नाही का? तू जर म्हणशील नंतर करू नंतर, तर फळ मिळायला सुद्धा तेवढंच अंतर राहणार आहे. ह्या युक्तीने देहरूपी बंदी खाण्यात पडावे लागत नाही, म्हणजे 100% पुन्हा जन्माला येण्याचं काम संपलं. जन्मा येणे नाही आयसे केले असं जर केलं तर या युक्तीने देहरूपी बंदी खाण्यात पडावे लागत नाही व सुखदुःखाच्या सागरात बुडावे लागत नाही. तर अनायासाने सुखरूप असे जे माझे स्वरूप, त्या माझ्या स्वरूपात एकरूप होऊन राहा. तू असा माझ्याशी एकजीव होऊन जा आणि पुनर्जन्माचा सुद्धा कार्यक्रम तुझा संपलेला आहे. श्लोक क्रमांक 29 वाचतोय. मी सर्व भूतांमध्ये सम आहे अशी धारणा नाही होत. एखादा माणूस येड्यावानी वागतोय ना, ही बी तुमची परीक्षा आहे, ही त्याचं काही नाही, ही आपली परीक्षा आहे. मी सर्व भूतांमध्ये सम आहे, माझा कोणी द्वेष पात्र शत्रू नाही व प्रिय नाही. पण जे मला भक्तीने भासतात ते माझ्यामध्ये मजपाशी स्वभावताच असतात आणि मीही त्यांच्यामध्ये स्वभावताच असतो. माझा कोणी मित्र नाही आणि शत्रू नाही. तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सर्व भूतांमध्ये पहा, अग्निकुंडातल्या ते सगळ्या गोव्या घ्यायच्यात आपल्याला, त्याच्यानंतर अगोदरच्या कोणत्या होत्या ती पण घ्यायच्यात, बरोबर. श्लोक क्रमांक 37च्या खालच्या सर्व 27च्या आणि 28च्या पण. आता 29 वाजतोय. तो मी कसा आहे म्हणशील विचारशील तर सर्व भूतामध्ये नेहमी सारखा व्याप्त असून माझ्या ठिकाणी आपला व परका असा भेद नाही. जे अशा माझ्या सर्व व्यापक स्वरूपाला आत्मतत्वाने जाणतात व अहंकाराचा बिमोड करून काया वाचा मने करून होणाऱ्या कर्माने मलाच बसतात. बघा, जे अशा सर्व माझ्या व्यापक स्वरूपाला आत्मतत्वाने जाणतात, समबुद्धी घेता किंवा समत्व चित्ताचे, सर्वांमध्ये तोच आहे आणि स्वतःच्या अहंकाराचा बिमोड करून त्याच वेळेला सगळ्यांमध्ये ते वाटेल. ज्यावेळेला आपण आपला अहंकार गेला का आपण स्वतःला
ते तत्व समजणार आहे. आणि तीच दृष्टी बाहेर सगळीकडे फेकली की आपल्याला सगळीकडे काय दिसणार आहे? आपणच दिसणार आहे, सम. आणि असा अहंकाराचा बिमोड करून काया वाचा मने करून होणाऱ्या कर्माने मलाच बसतात. म्हणजे कसं काय? कायेने, वाचेने आणि मनाने सुद्धा कितीतरी कर्म चालू आहे. प्रत्यक्ष कृतीत जरी काही करत नसलो तरी डोक्यात आपल्या बरेच प्रोग्राम आहेत, पण ते सर्व करून होणाऱ्या कर्माने मलाच बसतात. म्हणजे त्यावेळेला त्यांच्या मनात तुमच्या आपल्या जे बी आले ते तुमच्या मनातच नाही. बिलड्यापा एक वाक्य सांगतात, तुमच्या दरवाजातून गाड्या कोणत्या जाव्यात, चांगल्या माणसांच्या जाव्या, वाईट जाव्यात, याचं तुमच्याशी तुम्ही म्हणू शकत नाही. तसा मनरूपी पटलावर कधी चांगले विचार येतील, वाईट विचार येतील, त्याचे तुम्ही स्वतः कर्तृत्व घ्यायचं नाही. आईशी संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझं. तुझ्या पुढं चांगली गोष्ट येऊ, वाईट येऊ, कायेने येऊ, वाचेने येऊ, मनाने येऊ, तू त्याला स्वतःकडे घ्यायचंच नाही. कर्म करून होणाऱ्या कर्माने मलाच बसतात. ते जगात देहाने व्यवहार करताना दिसतात खरे. आता हे वाक्य बघा, तथापि देह तादात्म्यात नसून मत स्वरूपी रममान झालेले आहेत. कोण? आपल्याला असं व्हायचंय, आपल्याला असं अनुभवायचंय. ते जगात देहाने व्यवहार करतात. आणि मी तर म्हणेन तसंच आहे आपलं पण. आपल्याला बाबाने अनुग्रह दिलाय, आपल्याला काही नाही, आपण आपलं पळत राहिलोय, करत राहिलोय, परंतु आपण देहात आहे याची सुद्धा आठवण नाही. रात्री अपरात्री काही आपल्याला कशाची भीती नाही, कशाची अपेक्षा नाही. जे जगात देहाने व्यवहार करताना दिसतात खरे, पण ते स्वतः करत नाहीत. तथापि देह तादात्म्य नसून ते मत्स्वरूपी रममान झालेले आहेत. म्हणजे ते कोण झालेले आहेत? माझ्याशी एकजीव झालेले आहेत व मी संपूर्ण त्यांच्या हृदयात असतो. कोणती ओळ आहे? ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे. मी त्यांच्या हृदयात आहे आणि ते वर्तत दिसती देही देही ना माझ्या ठाई. बघा, ते माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहे. बरं, हे कळालं म्हणून आपल्याला, आणि ज्याला नाही कळालं तो बी तोच आहे, फक्त काय करावी त्याची तशी बुद्धी नाही, त्याला तसं वाटत नाही. नाही तर ऑलरेडी सगळं तोच आहे. त्यांच्यात मी आणि माझ्यात हे सोडून दे, माझे विस्तारलेपणाचे नावे हे जगच नव्हे आगवे, जग नाहीच आहे ते. ज्याप्रमाणे वडाचे मोठे झाड आपल्या विस्तारास वडाच्या बीजातच असते व बीजही त्या झाडातच असते, त्याप्रमाणे माझ्यात व त्यांच्यात एकमेकात केवळ बाह्य नावाचेच अंतर, बाकी तत्वता अंतस्थितीचा विचार करून पाहता ते व मी एक परब्रह्म स्वरूप आहोत. एक तरी ववी अनुभवावी. आणि ही अनुभवायला ब्रह्मनामाशिवाय अनुभवू शकत नाही. तो किती आदबला तसं तरी त्याची मनोधारणा होणार नाही. ब्रह्मज्ञान म्हणजे याला आहे, त्याची अजून व्हायला तयार नाही. त्याला अजून परत वाटतेच आहे का मी काय आहे, शरीरच आहे म्हणून, मी जीवच आहे. त्याचा देह व्यवहार कसा उदासीनपणाने असतो हे खालील दृष्टांताप्रमाणे पहा. लग्न कार्यात आता लोकांचे तात्पुरे मागून लग्न कार्यात आता लोकांचे तात्पुरते मागून आणलेले दागिने अंगावर घातले तरी त्या दागिन्याविषयी घालणाऱ्याच्या मनात जशी उदासीनता असते त्याप्रमाणे त्यांचे देह धारण करणे उदासीनपणाचे असते. तेवढ्यापुरतं लोकांकडून आणले, पण त्याला माहिती हे आपले नाही, आपल्याबद्दल त्याच्याबद्दल तेवढी सुद्धा आसक्ती नाही. तशी शरीराबद्दल त्याच्या ते उदास जाणं बघतायसे किंवा झाले जे उदास सर्व भावे किंवा बघतायसे जाणा जे देवी उदास. आणि हा परिणाम कोणाचा आहे? त्याच्या साधनेचा आहे का त्या साधनाचा परिणाम आहे? साधनाने त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे, त्यांनी नाही गेलेलं, त्याच्या साधनाची ते पावर आहे. वाऱ्याबरोबर ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध त्याच्या मागोमाग जातो व देठापाशी फुल जसे सुगंध रहित राहते, त्याचप्रमाणे आयुष्याची मुदत संपण्यापुरताच प्रारब्धवशेष भोगार्थ त्याचा देह असतो. पूर्णार्थ झालेला तो माणूस, त्याच्या वाट्याला जेवढं कर्म आहे आता तेवढं भोगण्यापुरतं त्याला त्याचं शरीर राहिले. तो तर त्याच्या शरीराबद्दल काहीच त्याला घेणं देणं नाही, त्याची उद्याही जायची तयारी, पण ते भोगल्याशिवाय त्याला जाताच येत नाही आणि ते भोगूनच पाठवणार. तो याच्या मनात थांबवायचं पण नाही आणि पुढे एक्स्ट्रा वाढवायचं पण नाही. देह पडावा जो हे पांडवा, जो अभिमान म्हणून आहे तो सर्व माझी भक्ती पाहून माझ्या स्वरूपातच मिळाला अशी स्थिती आहे. पा त्याचा जो अभिमान होता पहिला तो अभिमानच सोम झाला, अहंकार धरी
सोमपण. त्याप्रमाणे अभिमान म्हणून जो आहे तो सर्व माझी भक्ती पाहून माझ्या स्वरूपात मिळाला, त्याचा अहंकारच झाला हरी. असं प्रमाणे अहंकारच झाला हरी, अशी त्याची स्थिती आहे. श्लोक क्रमांक 30 वाचतोय. जरी कदाचित अतिशय निंद आचरण करणारा एखादा, बघा चांगलं नाही वाईट, अनन्य भक्त होऊन मला भजू लागला तर तो साधू सदाचार संपन्न आहे असे मानावे. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी. कारण तो चांगल्या प्रकारे निश्चित झालेला असतो. एवढी साधनाची पावर आहे. तो जरी कसा असला, तो काय म्हणतात, खटनटे यावे शुद्ध होऊन जावे. किंवा अजून तुका म्हणे महा पातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. त्या ताकद एवढे तो किती निंद्य कर्म करणारा असला तरी. दुष्कृती झाला याच्यातच येणार आहे ते पुढे. अशा प्रेमभावना जे मला भासतात व ज्यांना हे शरीर पुन्हा प्राप्त होत नाही, ते हवे त्या जातीचे का असेनात, केवढं कॉन्फिडन्सली बोलतात. तो पुन्हा येणार नाही, मला येऊन भेटला तो पुन्हा जन्माला येणार नाही. अशा प्रेमभावाने जे मला भासतात व ज्यांना हे शरीर पुन्हा प्राप्त होत नाही, ते हवे त्या जातीचे का असेनात. आणि हे अर्जुना, त्याचे आचरणाचा विचार केला तर ते पाप करण्यात पहिल्या प्रतीचे असले, एक नंबर लुटेरा. तरी ज्यांनी आपल्या आयुष्याचा उर्वरित शेवट भक्ती मार्गात खर्च केला असल्यामुळे त्यांना माझे स्वरूप प्राप्त होते, जरी कल्मशाचा आगरू असला तरी. जसं तुम्ही मागाशी म्हणले त्याप्रमाणे. आचरण पाहता सुबटा, दुष्कृत्याचा किरसेल वाटा, एकदम एक नंबर त्याच्यामधला. परी जीवित वेचिली चोहटा, भक्तीच्या शेवटचे क्षण. एवढी पावर आहे. अरे असा नियमच आहे की अंतकाळी जशी बुद्धी असते तशीच गती त्याला पुढील जन्म प्राप्त होते. म्हणून आपल्या आयुष्याचा शेवट काळ ज्यांनी माझ्या भक्तीत अर्पण केला, तो पूर्वी जरी दुराचार करणारा असला तरी तो सर्वोत्तम आहे असे समज. एखाद्या मनुष्याने महापुरात उडी घातली व सर्व मनुष्यास तो बुडून मेला असे वाटले, परंतु शेवटी तो जर न मरता बाहेर निघाला, तयाचे जीवित तिकडे आले, ती ओळ आलेली बा, तो जिवंत अलीकडच्या काठावर आला, त्यामुळे त्याचे बुडाले पण व्यर्थ गेले. म्हणजे त्याचं कृत्य दिसतं हे फार भंगार संपलं आहे, वाईट आहे, पण शेवटचा काळ त्याच्या चांगल्या कंडिशनमध्ये गेला आहे, चांगल्या संगतीत गेला आहे. अनन्य भावाने भक्ती केली तर तो, आणि भक्ती या शब्दाचा अर्थ आहे देवाने मी आहे की अशा भावनेने भक्ती केली त्याचा. नाही तर बगर किती काय कमी आहेत का सगळे करणारे भक्ती, तशी वरकांती त्यांच्याबद्दल नाही. जे अनन्य भावाने मला भजलेत त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप अखेरीस केलेल्या अनन्य भक्तीने, बघा पुढं चाले, नाहीसे होते उरत नाही. आणि अनन्य भक्ती म्हणजे न अन्य, मी आणि देव वेगळा नाही. तैसा मी एका वाचोनी आन काही भिन्न नाही. सोहंबोधेतायाचे ठाई अनन्य होय. सोहंबोधाने जो अनन्य झालाय त्यालाच अनन्य म्हणतात. बाकी वर किती म्हणला मी अनन्य तरी त्याच्या बोलण्यातच आहे मी आणि अनन्य, त्याचं मी संपला नाही. जसं ते म्हणतात बुडाला म्हणतोय म्हणजे अजून तो खरा बुडाला नाही. हा, मी तो हे भाष्य नाही निजे, माझे काहीच न म्हणजे सुख दुःख जाननी नाही, त्याचा मी संपला असंच आहे. जब मैं था तब हरी नहीं था, अब हरी है तो मैं नहीं हूँ. याकरता कोणी पूर्वीचा पापाचरण करणारा जरी असला तरी नंतर त्यांनी अनुतापरूपी तीर्थात स्नान केले व असा तीर्थात न्हावून जर सर्व भावाने मला शरण आला तर त्या भक्तीनेच त्याचे आता कुल पवित्र झाले. बघा, तो एकटा नाही पवित्र झाला, त्याचं कुल पवित्र झालं. त्यालाच निर्मळ शुद्ध खरी अशी कुलीनता प्राप्त झाली आणि जन्माला आल्याचे त्यासच फळ मिळून त्याचे सार्थक झाले. बघा, मातृ पितृ भात्र सगळं, त्याच्यानंतर पूर्वजांना वैकुंठ, एवढी त्याची पावर आहे. ते गुजराती माणसं म्हणतात हमारा अकेला आदमी कमाता सब बैठ के खाता है, तुम्हारा सब आदमी कमाता है सब खाता है. आपली भक्ती बी तशीच आहे, सांप्रदायिक भक्ती तशी. एका माणसाने घरातला परमार्थ गेला तरी तो सगळ्यांना काढून नेऊ शकतो,
पण त्यांनी एकट्याने तेवढा केला पाहिजे, दुसऱ्याचं पोट पाणी भरल एवढं. आता आपल्याच पुराणे आपल्याला, तर दुसऱ्याचं काय घेणार आहे आपण? हां, त्याने सर्वही शास्त्रे वगैरे अध्ययन करून अवगत केली, त्यास तपाची आचरणे केल्याचे श्रेय आले व त्याने अनासाय अष्टांग योग अभ्यास केला असे समज. पहिला पापी आहे, अनन्य भावाने शरण आलाय, त्याचं जन्ममरण संपलं, त्याच्या कुळाचा उद्धार झाला, त्यांनी सगळ्या शास्त्राचं अध्ययन केलं. असं झालं कशामुळे? फक्त अनन्य भक्तीने. त्याच्यानंतर त्यांनी सगळी तप आचरली आणि अजून काय केलं? सगळा हठयोगाचा सुद्धा अष्टांग योगाचा अभ्यास केल्याचं काम होतंय. फक्त बस मला एकाला अनन्य भावाने भजला तर. बहुत अर्जुना बहुत वर्णन असो, ज्याची अखंड तीव्र स्वरूपाची आवड प्रेम लक्षणात्मक वृत्ती मदविषयकच आहे. अरे बघा काय सांगितले, आपल्याकडून ते व्हायला पाहिजे. अखंड कामावर कसे रोज आहेत तसं आपली ध्यानधारणा झाली पाहिजे. ध्यानधारणा पण असं म्हणणं आता काय आहे, सुरुवातीला ठीक आहे, पण आपली बुद्धीचाच निश्चय झाला पाहिजे. ध्यानधारणा करणारे बरेच आहे, त्यांची बी रोज ध्यानधारणा झाली, तेवढं झालं का परत पहिल्या उद्योगाला जोमलेलेच आहेत. अर्जुना हे बहुत वर्णन असो, ज्याची अखंड तीव्र स्वरूपाची, अखंड पण आणि तीव्र स्वरूपाची आवड प्रेम लक्षणात्मक वृत्ती ईश्वरावरच अनन्य वैष्णव तो जया अवघी, बस देव सोडून ज्याच्या डोक्यात दुसरं काही नाही. वृत्ती मदविषयक, आणि देव म्हणजे देव म्हणण्यापेक्षा मीच येतो, मदविषयकच आहे. अरे तो कर्मरूपी ग्रंथातून सर्वोत्तपरी निश्चयाने पार पडला. बघा कर्म त्याच्या पाठीमाग ग्रंथातून 23 काय ओवी बघू. 23 ग्रंथातून कसं काय आलंय? 23 प्रेम लक्षणात्मक वृत्ती मदविषयकच आहे. अरे तो कर्मरूपी ग्रंथीतून सर्वोत्तपरी असं असाय पाहिजे, निश्चयाने पार पडला. 23 नंबरच्या ओवीचा आपल्याला अर्थ कळणार. हे असो बहुत पारता तो, हां ग्रंथीच पाहिजे, तो उतरला कर्मे सर्वता, जयाची अखंड का असता मजचे लागे. तो उतरला म्हणजे तो कर्माच्या कचाट्यातून सुटला, कर्मरूपी ग्रंथी त्याच्या संपला, म्हणजे कर्तृत्व भाव त्याचा संपला, त्या कर्माचा तो करता होत नाही. कर्मे सर्वता हे असो पार्था, तो उतरला कर्मे सर्वता, जयाची अखंड का असता मजची लागे. जो मला येऊन मिळाला त्याच्या नावावर कोणतंही कर्म बॅलन्स राहत नाही. अर्जुना ही युक्ती तुला देतोय, तू लढाई कर. तुझ्या का तू म्हणतो ना हे माझ्या नावावर लागलं गेलं आणि मला पाप भोगावं लागेल, बिलकुल नाही. अर्जुना ज्याने आपल्या मनबुद्धीने सारे व्यवहार, मनाने आणि बुद्धीने सारे व्यवहार एकनिष्ठारूपी संदुकेत म्हणजे माझ्याविषयी अनन्य श्रद्धारूपी पेटीत जे बी करतोय मी कोणाचं करतोय? बस भगवंता समर्पण करतोय. त्या भावनेने जर केलं तर भरून संदुका माझ्या स्वरूपामध्ये ठेवली, त्याच्या कर्माच्या सगळ्या पेट्या भरल्या, त्यांनी माझ्यावर अर्पण टाकून दिल्या तर तो सुटला. श्लोक क्रमांक 31. तो सत्वर धर्मात्मा धार्मिक होतो आणि नित्य शांतीला प्राप्त होतो. असा अखंड देवाला तो करतो तेव्हा तो धर्मात्मा होतो, धार्मिक होतो आणि नित्य शांतीला प्राप्त होतो. अर्जुना माझा भक्त कधीही नाश पावत नाही असे तू जाण. आता तो भक्त काही अवकाशाने मरणोत्तर मज सारखा होईल असा तुझा कदाचित समज होईल. आणि असंच डोक्यात आहे ना, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, किंवा मरणी जायाचे आठवे तेच ते गती पाविजे, म्हणून मातेची स्मरावे. याच्यावर ताण आणणारी ओळ ही, ताण आणते त्याच्यावर. मेल्या किंवा मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल आईशे जे म्हणते ते अति मूर्खदान. आता तो भक्त काही अवकाशाने मरणानंतर मज सारखा होईल असा तुझा कदाचित समज होईल. पण अगा अर्जुना, जो अमृतातच वास्तव्य करतो त्याला मरण कोठून प्राप्त होणार? मरण माझे मरून गेले. मरण आईलीच कडे जे मजसी मिळून गेले, पुढे ते मरणी आणि कडे जातील केवी. हा ना तरी मरणांतराच्या ना तरी देहांतीच्या अंती मी आहे.
मग आपण पायापे न्यावे. मी त्यांना घेऊन जाणार आणि मग ते मला येऊन भेटणार नाही. ते मी न्यायच्या अगोदरच ते होऊन गेलेले आहेत. पण ते कोण? ते होऊन गेलेले. आपला याच्याशी काही संबंध नाही आणि आपल्या बाबांचा बी याच्याशी काही संबंध नाही. फक्त करीत राहायचं. बाबांचं म्हणणं खात राहायचं, हागत राहायचं, खात राहायचं, हागत राहायचं. त्याचा परिणाम नाही आपल्यावर होऊन द्यायचा. हे बघ, ज्यावेळी सूर्य उदय पावलेला नसतो याच वेळेला रात्र असे म्हणतात. त्याप्रमाणे माझ्या भक्तीविना जे करणे ते महापाप नव्हे काय? बघा कालच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या. देह समजणे, चांगली कर्म. हा तर ते तर सोडून आताच्या बघ वारकरी संप्रदायामध्ये ज्या बाबांना सध्या चांगल्या प्रकारे मानतात, काय बाबांचं नाव सांगितलं तिथे? रामभाऊ बाबा राऊत. त्यांनी काय सांगितलं? कोणाचं वाईट करत नाही, चांगले दान करतो, खूप चांगल्या गोष्टींना मदत करतो, पण भगवंताचं नामस्मरण करत नाही, तो पापी आहे, पापी. आता इथे तसंच आहे. हे बघ, सूर्य पावलेला नसतो त्याच वेळेला रात्र म्हणतात. त्याप्रमाणे माझ्या भक्तीविना जे करणे ते महापातक नव्हे का? नव्हे काय? आपल्या नाथबाबांचे भानुदास महाराजांचं एक प्रमाणे, नामाविन जे कर्म तो जाना अवघा अधर्म. नाम मार्ग सोडून जे बी केलं ते अधर्मच आहे. माझ्या भक्तीविना जळोतयाचे जे आले पण, आणि पृथ्वीवर पाषाण नसती काय? आणि भक्ती म्हणजे जी रंगरिपेर चालली ती आहे का? नाही. भक्ती म्हणजे मी आणि देव एक आहे आणि मी आणि देव वेगळा आहे, त्याचं नाव अभक्त. आणि मी आणि देव एक आहे, त्याचं नाव भक्त. अशी जो भक्ती करतो नाही ज्याची अशी भक्ती, तो पतित अभक्त आहे. हा, आता भक्ती करतो म्हणजे आता हे सगळे सरसकट माळकरी म्हणतील आम्ही भक्तीच करतो. तुमचा त्याच्याशी काडी मात्र संबंध नाही. तुम्ही बाहेरून शाळा चालू आहे तुमचा, माळकरी असले तरी त्यांची भक्ती नाही. अजून काय म्हणले बघा, ते कालच एक ओळ होऊन गेली, माते नेनुनी भजन चे वायाची गाणी आणि काय नो काय हाय करतोय. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. तो काय करतो हे त्याला कळत नाही. शुद्ध भावाविनं जो केला तो शीन. हे बघ, ज्यावेळी सूर्य उदय पावलेला नसतो त्यावेळेला रात्र असते. त्याप्रमाणे माझ्या भक्तीविना जे करणे ते महापातक नव्हे काय? कारण महापातक म्हणजे काय? मला वेगळं समजणं, स्वतःला वेगळं समजणं, कर्माला वेगळं समजणं, हे पाप आहे. आणि हे सगळं सरसकट. मग अर्जुन काय म्हणत होता? पापच समजत होता ना. स्वतःला अर्जुन समजत होता, हे पाप होतं. हा, यांना कौरव समजत होता, हे पाप. लढाई हे कर्म वाईट आहे असं म्हणत होता, याला पाप. आणि या सगळ्याचा परिणाम आहे ते पाप आहे. म्हणजे आता त्याच्या दृष्टीने सगळ्याचं कारण काय आहे? पापाला कारण अज्ञान म्हणजेच पाप, बस. आणि ते पाप जे आहे ना ते नव्हे काय? म्हणून हे अर्जुना, हे पंडुसुता, त्याच्या चित्तात जेव्हा माझे स्वरूप सान्निध्याचा योग येतो, कशाने येईल? मग म्हणून पंडुसुता, त्याच्या चित्तात जेव्हा माझ्या स्वरूप सान्निध्याचा योग येतो म्हणजे त्याच्या अंतःकरणात आत्मभाव प्रगटला जातो, म्हणजे चित्त मद्रूप होते. तो माणूस म्हणून शिल्लकच राहत नाही, त्याचं चित्त म्हणून शिल्लक राहत, त्याचं चित्त चैतन्य होऊन जातं. तेव्हा खरोखर तो माझा यथार्थ स्वरूपाला प्राप्त होतो. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो सर्व भावाने मला भजतो तो मद्रूप होऊन राहतो. सर्व भावाने याला लय महत्त्व दिले, अनन्य भावाने याला लय महत्त्व दिले, भक्ती याला लय महत्त्व दिले. भक्ती सर्व भावाने, अनन्य, मद्रूप, तद्रूप हे कशाने होणार आहे? फक्त ब्रह्मनामानेच होणार. दुसरं साधन काय म्हणतात तुकाराम महाराज, याच्या पलीकडे साधन आहे, नामापरते साधनच नाही. जे तू करशील नामापरते तत्व नाही रे अन्यथा. वाया अनिक पंथा म्हणजे चांगलं कर्म करून पण वाया अनिक पंथा. बघ, त्याचं जर उत्तर जर पाहिलं 17व्या अध्यायातल्या 28 नंबरच्या श्लोकात सांगितलं, खाऱ्या पाण्याचे समुद्र गोड्या पाण्याचे सरोवरे केली, रत्नांनी पृथ्वी भरून दान दिली. अजून काय सांगितले? एका पायावर उभं राहून 1000 वर्ष, एका अंगुष्ठावर उभे राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली, घाणीत. अजून एक वाक्य सांगितलेले, हां, एवढे सगळी कर्म अश्वमेध यज्ञ केले. एवढं सगळं जरी केलं तर ब्रह्मनामावरून सोडून
मनोनी ब्रह्म नाम श्रद्धा, सांडून की जे जो धंदा तो नुसता शिनच समजायचा आहे त्याला, ते म्हणतात. मग ते पापच आहे, शिनले तुम्ही, मद्रूप होऊन राहतो. मग त्याला माझी नित्य उपलब्धी शांती, नित्य उपलब्ध रूप शांती. आपल्याला फक्त पंढरपूरला गेल्यावर शांती, गोटीला गेलं का शांती, आळंदीला गेलं का ती पण म्हणायला शांती. तिथं जरी असला तरी अंतकरण अशांतच असते, ती देवी उलगाल चालू असते. आणि ही नित्य शांती सांगितली, त्याच्याबद्दल कोणालाच काही खबरबात नाही, चालेल करीत राहायचं फक्त. मग त्याला माझी नित्य उपलब्ध रूपी शांती, नित्य उपलब्ध. आणि हे म्हणतात छे छे देव भेटणे एवढं सोपं नाही, ती उपलब्धी हे तर यांच्या कानावर पडलं तर यांना ते असं वाटेल आपण काहीतरी भलतं सरतच ऐकतोय आणि त्यांचं काय ऐकायचं नाही. तीच त्याची स्थिती व कांती त्या सहज प्राप्त होती. बघा, नित्य उपलब्धी शांती, तीच त्याची स्थिती, त्याची कंटिन्यू राहणे स्थिती ती होऊन जाते. कांती त्या सहज प्राप्त होती, त्याचं सुद्धा राहणीमान शरीरसुद्धा तसंच होऊन जातं. फार काय सांगावे, तो माझ्या जीवाने जिवंत राहतो. त्याचं जगणं कशासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे. पार्था सांगितलेले येथे वारंवार तेच ते किती सांगू, पण जर तुला माझ्या प्राप्तीची इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही विसरू नकोस हो. अरे, कुळाच्या चांगुलपणाची आवश्यकता नाही, कोणत्या मोठ्या कुळात आला म्हणून त्याचा अभिमान ठेवू नका. चांगल्या जातीचीही अडचण नाही. कदाचित आमचे कुळ शुद्ध आहे म्हणाल, पण तसे स्तवू नका. मग विद्वत्तेची तरी उगीच हाव पाहिजे कशाला? अथवा स्वस्वरूपाच्या पाहिजे, तो स्वस्वरूपाच्या आणि वयाच्या प्रतिष्ठेने मस्त का व्हावे? हां, हेच बरोबर आहे. सुस्वरूप म्हणजे मी कसा आहे, हा चांगल्या स्वरूपाचा आहे, आणि वयाच्या प्रतिष्ठेची तरी मस्ती का व्हावी? आम्ही लय मोठे, किंवा संपत्ती संपन्नतेचा डौल कशाला मिरवावा? कारण एक माझ्या ठिकाणी जर भक्ती नसेल तर हा सर्व प्रसारा निष्फळ आहे. 32 ओळ आहे का त्याच्याकडं? 32 घ्यायची. 28 आहे ना, दीपे दीप लाविला. हां, परत बरोबर 26 पण घ्यायची. हां, आणि 25 पण. दाण्याविना रिकामी पिशा असलेली कणसे जरी पुष्कळ दाट लागली असली तरी त्याचा काय उपयोग? अथवा सुंदर शहर असून ते जर वस्तीविरहित अर्थात ओसाड असेल तर त्याला घेऊन काय करावायचे आहे? 33. किंवा मोठा तलाव किंवा सरोवर आहे, पण त्यातील पाणी जर आटले, तसेच रानात एका दुःखी कष्टी मनुष्याला दुसरा तसाच दुःखी कष्टी भेटला, अथवा ज्याप्रमाणे वांज फुलांनी एखादे झाड फुलले, त्याप्रमाणे सर्व वैभव, कुल अथवा जाती यांचा मोठेपणा माझ्या भक्ती वाचून व्यर्थ होय. जसे सर्व अवयवांनी युक्त असे एखादे शरीर असून त्यात फक्त एक जीवनच नसावा, त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्यास आग लागो. अरे, पृथ्वीच्या पाठीवर दगड नाहीत काही? 36, 35 आणि 34. 34 नाही, 35 आणि 36. तसेच अभक्ताचे जिने आहे हे पहा. हिवराच्या झाडांची अगदी दाट सावली आहे खरी, पण सज्जनांनी ती निषिद्ध मानून टाळली आहे. त्याप्रमाणे जो माझी भक्ती करीत नाही त्याला पुण्य डावलून निघून जातात. 37. निंब हा निंबोळ्यांच्या भराने जरी वाकला, इतक्या निंबोळ्या आल्या तरी, म्हणजे एवढी सगळे, त्याला ते म्हणतात माऊली पूर्वजन्मी, म्हणजे त्या झाडाला लिंबोळ्या आल्यात. कोणत्या? हे कडुलिंबाचं भक्ती करीत नाही, त्याने लय सुसंपन्नता केली, गावात नाव कमवलं, मुंबईला नाव कमवलं, पैसा अडक्यानी, तरी जरी लिंबोळ्या त्या काही कोणाच्या कामाच्या नाही. लिंबोळ्यांच्या भाराने जरी वाकला, इतक्या लिंबोळ्या आल्या तरी त्यापासून ज्याप्रमाणे कावळ्यांना सुकाळ होतो. म्हणजे बघा, आता तुम्ही म्हणलं नाही हे एवढे सगळं करतात, एवढे सगळे हे लिंबोळ्या आलेले करणार, तर या लिंबोळ्याचा उपयोग कोण करून घेणार आहे? हे कावळे उपयोग करून घेणार. म्हणजे हे असे जमा करणारे आणि हे खाणारे, त्या कावळ्यांमध्ये आपली जमा नाही झाली म्हणजे कमवलं आपण समजायचं, ठीक आहे नाही.
त्याप्रमाणे माझी भक्ती न करणारा मनुष्य पापाची जोड करण्याकरता वाढलेला असतो. किंवा ज्याप्रमाणे म्हणजे गावामध्ये मोठमोठाली कार आता याच्यात आला तुम्ही लय मोठे अन्न सत्र घातले सगळं गेलं पण भक्ती नाही केली काय उपयोग नाही. ते म्हणते पेटला आग लागो त्याच्या जागण्याला एवढं जरी मोठं असलं तर. किंवा ज्याप्रमाणे षड्रस अन्न खापरात वाढले व अन्नांनी भरलेले ते खापर चव्हाट्यावर ठेवले म्हणजे कुत्र्यांच्याच उपयोगाला येते. काय चपराक व चपराक मारलेली. आणि हे गोळा करणारे महत्त्वाचे हुशार म्हणायचं. हे जे गोळा करून आणतात ते कावळ्यांना घालायला कुत्र्यांना घालायला आणणारे जमा करून. त्याप्रमाणे जो स्वप्नातही पुण्यमार्गाचे आचरण करण्याचे जाणत नाही. पुण्यमार्ग इथं कोणता सांगितला आहे? भक्ती करणे, स्वतःला जीवभावाने ईश्वराला समर्पण करणे. त्या भक्तिहीनाचे जिने म्हणजे संसार दुःख आहे. बघा किती कोणती घ्यायची तिथपासून सुरुवात केली ना. हां कुठपासून 35 पासून 35 पासून सुरुवात केलेली ती कंटिन्यू. तुमच्याकडे दिलं होतं ना मग कोण आहे? हां ठीक आहे राहू दे. ज्याप्रमाणे षड्रस अन्न खापरात वाढले अन्नांनी भरलेले त्या 39 कंटिन्यू चालू ठेवले. त्याप्रमाणे जो स्वप्नातही पुण्यमार्गाचे आचरण करण्याचे जाणत नाही त्या भक्तिहीनाचे जिने म्हणजे संसार दुःखांना ताट वाढून आमंत्रण देऊन ठेवल्याप्रमाणे होय. त्याचं जीवन अख्खं त्यांनी जन्म मरणाची एक परंपरा पुढं वाढाव्यात म्हणून ही त्याची कामं चालू आहेत. त्यांनी जरी दानधर्म केला तर ते परत घ्यायला येण्यासाठी त्यांनी ती गोष्ट ठेवलेली आहे. चालू ठेव बरं मग चालू करूनच देतो तुम्ही म्हणताय आता. त्याप्रमाणे जो स्वप्नातही पुण्यमार्गाचे आचरण करण्याचे जाणत नाही त्या भक्तिहीनाचे जिने म्हणजे संसार दुःखांना ताट वाढून आमंत्रण देऊन ठेवल्याप्रमाणे 84 लक्ष येण्याची परंपरा त्यांनी निर्माण करून ठेवलेली. म्हणून उत्तम कुल असले पाहिजे असे नाही अथवा जातीने अंत्यजही असला तरी चालेल इतकेच काय पण पशुचाही देह प्राप्त झाला असला तरी चालेल पण माझी भक्ती पाहिजे म्हणजे कृतार्थता लाभेल. पहा की नकराने गजेंद्राला धरल्यावर त्याने त्यातून सुटण्याकरता दीनपणाने माझे स्मरण करून माझा धावा केला. त्यावेळेस तो मज प्रत प्राप्त झाल्यामुळे त्याचे पशु पण व्यर्थ झाले. 42. आणि याच्यामध्ये अजून एक आलं होतं आगाकुळीच्या ओखटपणानं लगा. किती ओळ होती ती आगाकुळीच्या ओखटपणा 31 नंबर घेतली ना आपण. ओके. आणि 32 पण घेतलेली बरोबर. 33 पण घेतलेली आहे की नाही. 34 पण घ्यायची किंवा नाही घेतली चालेल असू द्या. नंबर श्लोक क्रमांक 42 वाचतो आता बा. कारण 32 आहे. हां 32 इथे 32 42 आला श्लोक असं आला आहे ना. बघा वरती 42 लिहिले. कारण हे अर्जुना मला आश्रय या रूपाने स्वीकारून स्त्रिया वैश्य किंवा त्याचप्रमाणे शूद्र असे जे पाप जातीत उत्पन्न झालेले असतात ते सुद्धा परमगतीला जातात. कारण का मनुष्य जन्म मिळाला हीच लॉटरी. कोठेही भेटला तर चालेल. रिझर्व्ह बँकेत लागला पण चपराशाचं काम करतो तरी ते भाव काढताय मी कुठे रिझर्व्ह बँकेत. हे महत्त्वाचं आहे त्याच्या दृष्टीने. आणि दुसरी गोष्ट भक्ती गेली काम फत्ते झालं. अरे पण भक्ती केली म्हणजे परत इथं सारखं चाललं यांना सांगावं लागते गणगोळ्या उघडणे म्हणजे भक्ती नाही आहे की नाही. अरे जी अधमापासून अधम व जिचे नाव देखील घेणे वाईट अशा पाप योनी जे जन्मास आले आहेत जन्म तर अशा पाप जातीतील अविवेकी आणि केवळ दगडाप्रमाणे मूर्ख असेनात परंतु एका माझ्या ठिकाणी मात्र सर्वस्वी दृढ भक्तिभाव आहे म्हणजे ज्यांच्या वाणीने माझाच नामोच्चारण होतो. फार जड मूड असू द्या तरीसुद्धा ज्यांची दृष्टी माझेच रूप पाहते व ज्याचे मन माझ्याच विषयीचा विचार संकल्प करीत असते. ज्याचे कान माझे गुणानुवाद ऐकण्याविषयी रिकामे नसतात. ज्याचे कान माझे गुणानुवाद ऐकण्याशिवाय रिकामे नसतात. म्हणजे कंटिन्यू आम्ही हे सारखे केलो कामधंदा कधी करायचा. कामधंदा करता करता येते करता ना. त्याच्या शरीरातील सर्व अवयवांना माझ्या सेवेशिवाय दुसरे कशाचेच भूषण नाही. ज्याच्या ज्ञानवृत्तीस पंचविषय मुळीच दिसत नाहीत
त्याची जाणीव मला एकाला जाणते. अशी स्थिती लाभली तर त्यास जिवंत राहण्यास सार्थकता वाटते, नाहीतर जगणे मरणप्राय वाटते. बघा, ज्याच्या ज्ञानवृत्तीस पंचविषय मुळीच दिसत नाही, म्हणजे पंचविषय दिसत नाही, मग ते जगात नाहीत का? आहेत, पण त्याला त्याचं मूळ स्वरूप दिसतंय. त्याला भगवंत सोडून दुसरा एक, अर्जुना दुसरा लोकाचार दुसरा दिसत नाही. ज्याची जाणीव मला एकाला जाणते, दुसरं जाणत नाही, अशी स्थिती लाभली तरच त्यास जिवंत राहण्यास सार्थकता वाटते, नाहीतर जगणे मरणप्राय वाटते. 47 नंबरची ओळख आहे, जयाचे ज्ञान विषय नेणे, जाणीव मज एकातेची जाणे, जया ऐसे लाभले तरी जिने एरवी मरण. असं झालं तरच त्याला जगणं वाटतंय, जगावं, नाहीतर मेलेलं बरं असं वाटतंय. हे पांडव, अशा सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या भाव अभावांना, हे पांडव, अशा सर्व प्रकारे ज्यांनी आपल्या भाव अभावांना सर्वस्वी मजवर ठेवून आपले जीवित जगण्याचा आधार मलाच केले. बघा, आपले भाव आणि आपल्याला काही माहीत नाही, अभाव हा सुद्धा माझ्यावरच ठेवून दिलाय. जसं उदाहरण म्हणजे तुका म्हणे घालू तयावरी भार. मग त्याच्यातलं चांगलं वाईट जे ते सगळं आहे ते सर्व ईश्वराला अर्पण. ते पाप योनीत जन्म घेतलेले असेनात का? ते शास्त्र देखील ऐकलेले किंवा पडलेले नसेनात का? पण त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते मजपेक्षा कमी भरत नाही, हे पक्के लक्षात ठेव. काय देवानी कमीपणा घेऊन सांगितलंय. बस त्यांनी काय केलं, फक्त माझ्याकडं अनन्य भावाने भक्ती केलेली आहे. बस त्यांना माझ्याशिवाय दुसरं काहीच वाटत नाही वेगळं. म्हणजे जगातले सगळ्या गोष्टी तो पाहतो, पण ते पाहत असताना त्या उपाधीत असणारं गुप्त चैतन्य याच्यावर त्याची दृष्टी, याचं नाव भक्ती. त्यामुळं ते कणिकभर माझ्या पुढे सरस आहे. कारण का, मी तरी पाहतो भक्ता राखे पायापासून दुर्जना ते संवारिती, पण साधू तसं करत नाही. तो कसाही असला तरी त्याला 49 अरे असे पहा की घ्यायची 49. अरे असे पहा की भक्तीच्या संपन्नतेने दैत्यांनी देवांनाही उणेपणा आणून मागे टाकले नाही का? पहा, त्या प्रल्हादाच्या भक्तीच्या महिम्याकरता मला नरसिंह अवतारूपी अलंकार धारण करावा लागला. म्हणजे देवाचं मूळ स्वरूप काय बघा, देवाचं सगुण स्वरूप हा त्याचा अलंकार आहे. आणि परत अलंकार आटला का तो परत त्याच्या मूळ स्वरूपात जातो. आता कोणता अलंकार घेतलाय? नरसिंह रूप. कोणासाठी घेतलाय? प्रल्हादासाठी. आणि त्याने देवाला उणेपणा आणला, देवासाठी नाही पण राक्षसासाठी आलाय. हे किरीटी ज्याच्यासाठी प्रल्हादाने माझ्या प्राप्तीकरता सदाच अनंत संकटे सोसली, त्या प्रल्हादाचे चरित्र जर कोणी वर्णन केले तर त्याला माझ्या प्रसन्नतेपासून जी फलप्राप्ती होती तीच फलप्राप्ती त्या प्रल्हाद चरित्र वर्णनापासून होते. 12वा अध्याय, भक्त चरित्रा ते प्रशंसती तेही प्राणापरवते, मज आवडते निवृत्ते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसती, ते मला माझ्या प्राणापेक्षा आवडतात. आणि ते भक्त प्रल्हादाचं वर्णन केलं तर मला प्रसन्न करून जी फलश्रुती आहे ती त्याला भेटणार आहे. विषासकट आपण झाला किरीटीशी. बघा असं त्याला, हे किरीटी प्रल्हादाने माझ्याकरता सदा 450 पण घ्यायची. हे किरीटी माझ्या प्रल्हादाने माझ्या प्राप्ती करताच सदाच अनंत संकटे सोसली. त्या प्रल्हादाचे चरित्र जर कोणी वर्णन केले तर त्याला माझ्या प्रसन्नतेसाठी जी फलप्राप्ती होती तीच फलप्राप्ती त्या प्रल्हाद चरित्र वर्णनापासून होते. म्हणजे भागवताचार्यांना हाय पाही तरी बेनिफिट हाय नाही म्हटलं तर हेच सांगणार ना ते. ज्ञानेश्वरीत काय सांगितलं हेच सांगणार ते. बरोबर. म्हणजे ते गुण त्यांचं वर्णन करता हे पण बरोबर आहे. ज्ञानेश्वरी सांगितलं अशा महात्म्याचं वर्णन करता 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 ते गुण आपल्या अंगी रुजले जातात. हरपले पै आपण ते संता ते पाहता घेऊसाय, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचं वर्णन त्यांचं ऐकणं करता करता एक दिवस तुका म्हणे आळी जिबे नुरे चिळे, आपण तसे होऊन जाणार. नाही तर वास्तविक पाहता त्याने दैत्यकुळात जन्म घेतला खरे, तरी पण त्यापेक्षा अधिक मोठेपणा इंद्रालाही प्राप्त झालेला नाही. का? इंद्राला का नाही प्राप्त आला? ते पाप करून वर गेलेलेत
आणि यांनी पुण्य केलेले देवाला अर्पण केलं म्हणून त्यांनी काय केलं, इंद्राने पाप कसं केलं, स्वर्गी पापात्मक पुण्य जायचे म्हणून पुण्यात्मक पापे जायचे, पापात्मक पापे नरकायचे. माते जे पाविजे ते शुद्ध पुण्य यांनी केलेले, कोणी भक्त प्रल्हादानी. आणि त्यांनी पुण्य केलेले दिसले, पण पुण्याच्या मागून काय केलेले ते पापच आहे एक प्रकारचं. मग आता इंद्राने पुण्य करता करता पाप केलं नाही, बाकीचे सगळे दिसतात पुण्य करताना, यांचा हिसाब काय असणार आहे. आणि बाबांनी लावले ना आधी, असं केलं का पुण्य होईल, असं केलं का पुण्य होईल. खरं खेळ करतोय बाबा, खेळ गेले खिलाडीवर बाकी सब अनाडी, ठीक आहे ना. सगळ्या फसाची जड बाबा लोक. खेळ माझे हन्म्याशाला न पडे काम व्यसनी रे. कामच नाही ते कैसा, ते कैसा क्रोध. ते कैस क्रोधच नाही, ते कैसे भांडण रे. रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंकी पेने. ऐक खेळया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ रे. आपण असे खेळायचं आहे, ते खेळणारे आणि खेळवणारे दोघं नरकाचे भागीदार आहेत तिकडचे. आणि इकडं मात्र असं करायचं, खोटा राग आणून लढाई केलेली हनुमंतरायाने. तीच युक्ती सांगितलेली आहे. आणि हे प्रेम आहे, एखाद्याला मारणं देवानी, हा सुद्धा देवाने त्याला मोक्ष दिलेला आहे. का देव म्हणतो किती हा याचा रॉंग वागायला लागलाय, याला शिक्षा देताना मला रडायला होईल. एखाद्या पोराने लई चुकीचं काम केलं आणि आईने त्याला मारलं तरी आई परत रडती, एवढी शिक्षा केली तरी. कारण किती त्याला मला वेदना होतील, अंतर आत्म्याला मला वेदना होतील म्हणतात. नशीब आपण त्या तडाख्यातून सुटलेलो आहे. नाही तर वास्तविक पाहता त्याने दैत्य कुळात जन्म घेतला खरा, तरी पण त्यापेक्षा अधिक मोठेपणा इंद्रालाही प्राप्त झालेला नाही. म्हणून अर्जुना, माझी प्राप्ती करून घेणारा एक भक्तीच सरती पुरेशी आहे. जात वगैरेची काही एक किंमत नाही. 52 बघा, भक्ती एकच प्रमाण काय, 52 क्रमांकाची ओळ. परी एरवी दैत्यकुळ साचुकारे, परी इंद्रियी शरणला हे उपरे. म्हणून भक्ती गा येत सरे जाती अप्रमाण. जात वीत गोत जातीनं पुछो साधू की. राजाज्ञेची अक्षरे ज्या एका कातड्याच्या तुकड्यावर पडली उमटली आहेत, त्या कातड्याच्या मोबदल्यात सर्व वस्तू प्राप्त करून घेता येतात. त्या अक्षर वाचून इतर सोने रुपये जरी असले तरी त्यास किंमत नाही. तर तेथे व्यवहारात राजआज्ञा हीच मुख्य प्रबल होय. त्याच राजशिक्क्याच्या राजाच्या हुकमाची अक्षरे असलेल्या एका तुकड्याने सर्व वस्तू विकत घेऊन येतात. बघा किती उदाहरण दिलं. इंद्र मोठा आहे आणि हा दैत्याच्या कुळात आहे, पण याच्यावर स्टाम्प पडला देवाचा. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही त्याने. आणि तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा. म्हणजे इंद्र असला त्याला रंक आणि खालचा असला बस देवाच्या डोक्यात बसलो पाहिजे आपण, का काम फत्ते झालेले. त्याप्रमाणे आपला मोठेपणाची नवलाही नाही. बघा ही पण घ्यायची कोणती, 53 झाली, 53, 54 पण. त्याप्रमाणे आपला मोठेपणा त्याच वेळी टिकून राहतो. आपला सर्वज्ञपणा त्याच वेळेस सरता होतो की जेव्हा मन बुद्धी ही माझ्याच प्रेमाने युक्त होते. काहीच नाही त्याला. आपला मोठेपणा कधी सक्सेस होईल, मन बुद्धी त्याच्याच प्रेमाने युक्त आहे. अजून सर्वज्ञपणा हले मोठा आहे, तो सरता कधी होईल, मन बुद्धी प्रेमाने माझीच होणार. 55 क्रमांकाची ओळ बघा काय, तैसे उत्तमत्व तैच तरे. बघा एवढा मोठा असला तरी तो कधी तरेल, मन बुद्धीने मला शरण येईल तेव्हा. तैच सर्वज्ञता सरे, किती मोठा असला तरी तो कधी सरल, जै मनोबुद्धी भरे माझे नि प्रेमे. त्याच्या मनात आणि बुद्धीत कंटिन्यू त्या ईश्वराशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून कुळ जाती वर्ण हे सर्व माझ्या प्राप्तीला निष्फल आहेत. तर अर्जुना येथे फक्त एक माझी अनन्य भक्ती केली तरच सार्थक होय. 56, 55, 56 ती माझी भक्ती वाटेल त्या हेतूने का होईना, पण माझ्या स्वरूपी येईल असे झाले पाहिजे. मग मन एकदा का माझ्या स्वरूपात आले की मागील जाती कुळ निरर्थक ठरतात. 57 तेची भलतेने भावे मन मज आतू येते होवावे. बघा 11व्या अध्यायाचे. मग भलतेने सद्भावे नावे प्रयागमाद विश्वरूपाय. इथे म्हणतात तेची भलतेने भावे. कोणत्या भावाने येऊ त्या देवाकडून, त्या गवळणी काम भावनेने गेलेला.
दुसरे कशासाठी गेलेले आहेत? 2-4 उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. कोण सेवेसाठी गेलेले, काही मागणी करायला गेलेले आहेत, ते सगळे माझ्याकडे. मग तेने भलतेनी भावे, कोणत्याही भावाने येऊ द्या, मन मज आतू येते व्हावे, मन माझ्यामध्ये असावं, आले तरी आघवे मागील व्हावं. मग मागचं काय असलं तर त्याचा हिसाब मी करेल. 57. बघा उदाहरण किती दिले. ओढे जोपर्यंत गंगेला मिळाले नाहीत तोपर्यंत त्यातील पाण्यास ओहळ वाहाळ वगैरे म्हणतात, पण ते गंगेस मिळाल्यावर जसे केवळ गंगारूपच होऊन राहतात. नामदेव महाराजांचा अभंग काय की लोखंडाचा विळा परिसासी लागला, मागील ते मोला. तसा नामा शिंपी कुटुंबात आला तरी शिंपी असं म्हणू शकत नाही तुम्ही. गावाबाहेरील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ. बघा कसं हे असलं तर हागा गावरच भरली, पाणी पाठी देत मागे आले. हा ते गंगा काय म्हणते परते मागे सर, ती म्हणते का मागे सर? नाही, ती कोश का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादम समुद्रा मिळे आपो गंगेचे जैसे. अजून तुम्ही एक ओळ म्हणत असा का गुरु त्याचा अभ्यास सर्वता न करी, तैसे शिष्या ते गुरु सर्वता नेने आव्यारू. का सरिता ते सागरू तेजी किवी. तो कधी सरिता किती पळत गेली नदी आणि तो सागर म्हणणार मी फुल झालंय नको, असं नाही म्हणणार. तो येणार त्याला आपल्यात घेत राहणार. हां हां बरोबर. हां त्याला त्याला म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, मग तो हा उतरील. गेला तर तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. पण परत आता त्याच्यात अजून एक आलंय, बहु आहे करुणावंत, तो अजून अनंत हे नाम जाया. तुमचा अभंग बघा की समुद्रच आला भेटायला, शरला सागर. देवे सगळीकडे जागा नाही, कृपळ. पण तो एकावर कृपा करतो आणि एकाला रखडूनच ठेवतोय. हा त्याच्यामुळं नाही. हा साधूचा मान बघा. आणि शिवाय आता आपल्या याच्या संप्रदायिक दृष्टीने जर पाहिलं तर देव जर कृपाळू आहे तर सगळ्यांना का नाही ब्रह्मनाम देत? अहो आपण त्याला माग घे घे म्हणलं तरी ते नको नको म्हणतंय, त्याचं कर्मच तसं आहे. हां म्हणजे देव कृपाळू कोणासाठी? म्हातारीचं बारक्या पोरावर जास्त जीव आहे, मोठ्या पोराची इस्टेट सुद्धा बारक्या पोराच्या नावाने लिहून देते. तसं आहे इथं, त्याच्या डोक्यात बसला पाहिजे फक्त. किंवा जोपर्यंत इथे असंच आहे, प्रवृत्तीपर एक शास्त्र आहे आणि एक निवृत्तीपर आहे असे. किंवा बघा ते म्हणतात किंवा ओढे गंगेस मिळाले नाही तोपर्यंत त्यात पाण्यास ओळ वहाळ वगैरे म्हणतात, पण गंगेस मिळाल्यावर जसे केवळ गंगारूपच होऊन राहतात. किंवा लाकडे जोपर्यंत एकत्र करून अग्नीत घातली नाहीत तोपर्यंत त्यास खैराचे लाकूड, चंदनाचे लाकूड वर इतर रायवळ लाकूड अशी निवड होऊ शकते. त्याप्रमाणे जोपर्यंत भक्त मद्रुपतेस प्राप्त झाला नाही, कोणत्या रूपात? भक्त मीच झालो पाहिजे नाही झाला तोपर्यंत क्षत्रिय वैश्य स्त्री शूद्र आणि अंत्यच इत्यादी जागती वेगळ्या वेगळ्या असतात. जोपर्यंत तो मला नाही भेटला तोपर्यंत गंगा यमुना सरस्वती ही नाव राहणार. नाम रूप संबंधू याच्यात पुढे येणार वाटतं. जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू. तसं पाहिलं तर वस्तूशी नाही. ज्याप्रमाणे 460 पर्यंत चालू आहे कंटिन्यू. हां ज्याप्रमाणे समुद्रात मिठाचे कण घातल्यावर ते समुद्राशी एकरूप होऊन जातात, त्यांचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे सर्व भावाने असा अनन्य गेला तर सर्व भावांना भावना वृत्ती मद्रुपतेस मिळतात. तेव्हा जाती बघा आपल्या भावनासुद्धा देवाविषयीच हां तेव्हा मद्रुपतेस मिळतात. तेव्हा जाती किंवा व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते, म्हणजे सर्व भेद नाहीसा होतो, अभेद होऊन जातो. ते काय म्हणतात सगळ्या नद्या त्याला जाऊन मिळाल्यानंतर मग निवडून दाखवाय कोणी की ही गंगा आहे ही यमुना आहे. किंवा अजून एका ठिकाणी याच्यातच आलेले का व्यापारी जो आहे
तो प्रत्येक मालाच्या रकमा वेगवेगळ्या ठेवतो हिसाब लागावा म्हणून. आणि संध्याकाळी सगळं जेव्हा गल्ला एकत्र करतो तेव्हा सगळ्या रकमा एक करतो, त्यावेळेला नाही सांगता येईल ही कशाची नाही त्या कशाची. त्याप्रमाणे जोपर्यंत मला भेटले नाही तोपर्यंत जाती वेगवेगळ्या आहेत, आणि मला भेटल्या का जाती वगैरे संपला. जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाले नाही तोपर्यंत नद, ही नदी, ही पूर्ववाहिनी, ही पश्चिम वाहिनी वगैरे केवळ नाममात्र भेद असतो. त्याप्रमाणे कोणत्याही एका निमित्ताने का होईना हे चित्त माझ्या स्वरूपी प्रविष्ट झाले म्हणजे पुरे, कोणत्याही प्रकाराने असलं तरी चालेल. कारण एवढे झाले की मग सहजच मद्रूप होणे अटळ निश्चित आहे. 100% मला जीवन भेटणार. कंटिन्यू चालू ठेवायचं हां. अरे परिसाला फोडण्याकरता का होईना, पण जरी लोखंडाचा घन परिसावर पडो तरी पण घनाचा परिसाशी संबंध येताच त्याची लगलीच सोने होत असते. हे पहा, बघा पुढे चालू मगाशी म्हणलेलं, हे पहा त्या गोपिकांची अंतकरणे विषयाच्या प्रीतीच्या निमित्ताने माझ्या ठिकाणी येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत का. कोणत्याही भावनेने आला तरी चालेल. किंवा दुसरं उदाहरण कंसाचं देतात, किंवा भीतीच्या योगाने कंस मद्रूप झाला नाही का नाही का, किंवा माझ्याशी अखंड वैर केल्याने निमित्ताने शिशुपालाधिक मत्स्वरूपात प्राप्त झाले नाहीत का. तसेच पांडव व यादव या सोयरिकीच्या नात्यानेच व वसुदेवाधिक सर्वांस ममत्वाने माझे सायुज्य स्वरूप मिळाले नाही का. बघा, पांडवांना पण आणि यादवांना पण सोयरिकीच्या निमित्ताने, आणि तिकडं कामाच्या इच्छेने, तिकडं भीतीच्या इच्छेने, आणि इकडं वैराच्या निमित्ताने, पण माझ्याशी संबंध कोणत्याही प्रकाराने. हे धनुर्धरा नारद, ध्रुवास, अक्रूरास, शुकास आणि सनतकुमार यांना जसा मी भक्तीने प्राप्त करून घेण्यास योग्य झालो आहे, तसाच गोपींना विषय बुद्धीने, कंसाला भयाच्या भ्रांतीने व शिशुपालादिकांना त्यांच्या त्या वैरबुद्धीने मी प्राप्त झालो आहे. काही झालं तर माझ्याशी संबंध आला पाहिजे म्हणतात. चालू ठेवायचं कंटिन्यू. अरे सर्व मार्गाने मी एकच निर्वाणीचे प्राप्यस्थान आहे, त्यामुळे वाटेल त्या मार्गाने मत्स्वरूपास प्राप्त होता येते. मग ते भक्तीने, विषयबुद्धीने, विरक्तीने अथवा वैराने कसेही असो त्यास मुळीच हरकत नाही, पण माझ्याशीच. हे महत्त्वाचे. वैराने असो, विषयबुद्धीने असो, विरक्तीने असू दे तरी माझ्याशी. म्हणून पार्था हे पहा की माझ्या स्वरूपात येऊन मिळण्याकरता येथे उपायांची कमतरता उणीव अशी मुळीच नाही. आणि वाटेल त्या जातीत जन्माला आले तरी चालेल, मग माझी भजन करो, भक्ती करो अथवा वैर करो त्यास हरकत नाही. परंतु भक्त किंवा वैर जे व्हावायचे असेल ते माझेच व्हावे. अरे कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी निकट संबंध आला तर मद्रूप होणे हे अगदी खास माझ्या हाती आली आहे. आणि यांच्या डोक्यात पक्क आहे ते काय एवढं सोपं नाही आहे. यास्तव हे अर्जुना, पाप योनीत जन्म घेतलेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझी भजन भक्ती केली असता ती माझ्या स्वरूपात परत येऊन मिळतात. श्लोक क्रमांक 33 कंटिन्यू सगळं ठेवायचं हां. मग 33 क्रमांकाचा श्लोक वाचतोय. मग पुण्य योनीत जन्मलेले ब्राह्मण त्यांचा काय हिसाब. हे जर खालच्या योनीतल्यांना मी जर घेऊन जातो तर यांना काय टाकणार आहे का, चंदनाला टाकणार का, लिंबाचा पाला जर गळ्यात अडकून फिरतोय तर यांना मी सोडेल का, ते म्हणतात. मग खालून सुरुवात केली त्यांनी, हे की नाही. मग पुण्य योनीत जन्मलेले ब्राह्मण, त्याचप्रमाणे भक्त, राजर्षी, ज्ञानी, क्षत्रिय श्रेष्ठ गतीला जातील हे काय सांगावे. यास्तव या अनित्य व सुखरहित मृत्यूलोकास प्राप्त होऊन मला भज. अनित्य आहे, सुखरहित आहे, इथं काही सुख नाही. आता मला वाटतं याच्यात हीच ओळ येणार आहे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी. बघा श्लोक क्रमांक 33च्या खाली अर्थ वाच. मग स्वर्गलोक म्हणजे केवळ निर्वाह करता दिलेले इनाम गावच आहे, आणि जे वेदातील मंत्रविद्येचे माहेरघर आहे, जे सर्व वर्णामध्ये छत्र चामराप्रमाणे श्रेष्ठ आहेत ते असे ब्राह्मण. बघा केवळ निर्वाह करता त्यांना काम दिलेले स्वर्गलोक. जे मग स्वर्गलोक म्हणजे ज्याचे केवळ निर्वाह करता दिलेले इनाम गावच आहे,
आणि जे वेदातील मंत्रविद्येचे माहेरगरज आहे, जे सर्व वर्णांमध्ये छत्रचामराप्रमाणे श्रेष्ठ आहेत असे जे ब्राह्मण, जे या पृथ्वीवरील देवच आहेत, ते तपश्चर्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. ते सर्व तीर्थाचे उदय पावलेले मूर्त दैवच आहेत, ज्यांच्या ठिकाणी यज्ञाचे अखंड वास्तव्य असते, जे वेदांची बळकट वज्रकवचे आहेत व ज्यांच्या कृपादृष्टीच्या मांडीवर सर्व कल्याणाची मंगलाची वाढ होत राहते, ज्यांच्या श्रद्धा पूर्ण इच्छारूपी ओलाव्याने सत्कर्मरूपी वेल विस्तार पावला आहे व ज्याच्या निश्चयात्मक संकल्पावर सत्य जिवंत राहिले आहे. ब्राह्मणांचं वर्णन. ज्याच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले, म्हणून ज्याच्या प्रीतिस्तव अग्नीला समुद्राने आपले पाणी दिले. मी लक्ष्मीला बाजूला सारून पलीकडे केली व कौस्तुभ मणीही गळ्यातून काढून हातात घेतला आणि मग भृगूच्या पायधुळीच्या प्राप्तीकरता मी आपल्या छातीचा खळगा पुढे केला. अरे अर्जुना, त्या भृगूच्या पावलांची खून म्हणजे श्रीवत्सलांचन मी अजूनपर्यंत हृदयात वागवीत आहे. ती का वागवतो असे म्हणशील तर त्याचे कारण म्हणजे आपल्या षडगुण ऐश्वर्यरूपी शांत भाग्य समुद्राचे रक्षण करण्याकरता हे होय. हे महावीरा, ज्याचा कोप म्हणजे काळ, अग्नी व रुद्र यांचे वस्तिस्थान आहे, इतके ते भयंकर आहेत व तेच प्रसन्न झाले असता फुकट अनायासे अष्टमहासिद्धी प्राप्त होतात. ब्राह्मणाचं वर्णन चालेल. 480 घ्यायची आणि 480 घ्यायचे. असे पुण्यवंत व पूज्य जे ब्राह्मण यांचे आणि यातून जे माझ्या ठिकाणी पूर्ण भक्त तत्पर आहेत, असे पुण्यवंत व पूज्य जे ब्राह्मण आणि त्यातून जे माझ्या ठिकाणी पूर्ण भक्ती तत्पर आहेत ते मद्रूप होतात. पुण्यवंत आहेत, पूज्य आहेत, पण त्यातून जे माझी भक्ती करतात ते ब्राह्मण मद्रूप होतात. हे काय निराळे समर्थन करून सिद्धीच करायला पाहिजे. 83ची ओळ बघूया. ऐसे जे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण आता माते पावती हे कवन समर्थावे. 83 घ्यायचे आणि 84 पण घेणारच आपण. हे पहा, चंदनाच्या अंगवायूने स्पर्श केलेल्या जवळच्या निर्जीव म्हणजे कमी किमतीच्या लिंबांनीही चंदनाचा वास लागल्यामुळे, लिंबांनाही पाहिजे, चंदनाचा वास लागल्यामुळे जर देवांच्या मस्तकावर राहण्यास स्थान मिळवले तर मग प्रत्यक्ष चंदनाचे वास्तव्य तेथे घडणार नाही का? असे मनात तरी कसे आणावे, अथवा त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य घडले असे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार, नाहीतर खोटे आहे असे की काय? बघा, 84 पण घ्यायचे. शंकराने विष प्राशन केल्याने त्यापासून 10 होत शंकराने विष प्राशन केल्या त्यापासून 10 होता तो शमन होईल या आशेने अर्धा जसा चंद्रमस्तकावर निरंतर धारण केला आहे, 10चे शमन करणारा व पूर्ण आणि चंद्राहून सुवासाने अधिक असा जो चंदन तो सर्वांगावर सहज उदकेही जिचा आश्रय केल्यामुळे समुद्रात जाऊन सहज मिळतात, त्या गंगेला समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? म्हणजे ब्राह्मण एवढे टॉपर आहेत, त्यांच्या बरोबर राहता आपल्याला बरंच काही चांगलं शिकायला भेटतंय. त्या ब्राह्मणाला गटार जर समुद्राला गंगेला मिळालं तर समुद्राला जाते, तर मग गंगेची काय वाईट कंडिशन असणार का? ती तर 100%. म्हणून राजर्षी असो किंवा ब्राह्मण असो, ज्यांच्या क्रियेला बुद्धीला एकमेव मीच रक्षण करणारा आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयाने परमगती मीच आहे आणि स्थितीही म्हणजे आसनेही मीच आहे. कोणोत जरी हे टॉपर असले पण त्याच्यात एक गोष्ट प्राकर्षाने, म्हणून राजर्षी असो किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला आणि बुद्धीला एकमेव मीच रक्षण म्हणजे अनन्य भावने मला जर भजत असतील, मीच डोळ्यापुढे असेल व आश्रयस्थान आहे, माझंच त्यांना आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयाने परमगती मीच आहे आणि स्थिती म्हणजे आसनेही मीच आहे. यास्तव आता पुढे चालू झाला. यास्तव शतवधी छिद्रांच्या नावेत बसून आपण बुडणार नाही. बघा लगेच ट्रॅक कसा चेंज झालेला आहे. आता परत आपल्याला डेंजर कंडिशन भीती दाखवता, जर असं नाही केलं तुम्ही तर तुमची गती काय. यास्तव शतवधी छिद्रांच्या नावेत बसून आपण बुडणार नाही अशा भरवशाने निष्काळजी स्वस्थ कसे राहावे
तसे शस्त्रांचा वर्षाव चालला असता आपल्यास दुखापत होणार नाही अशा भरवशाने उघड्या अंगाने कसे असावे. म्हणजे आता या संसाररूपी दुःखरूपी संसारामध्ये जर आपण कोणत्या भरोशावर राहिलोय, ज्या नावेत बसलोय ती 100 ठिकाणी तिला ओल पडलेले, किंवा इथं रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, तिथं सारखं बाणांचा वर्षाव चाललंय आणि तिथं जॅकेट घालून नाही जायचं म्हणजे काय उपयोग आहे. बुलेट प्रूफ अंगावर दगड पडत असताही ढाल पुढे का करू नये. रोगाने ग्रस्त झाले असता औषध घेण्याविषयी उदासीन का राहावे, म्हणजे अनन्य का होऊ नये. अरे चोहूकडून वणवा लागल्यावर तेथून बाहेर कसे पडू नये. कुठपासून घ्यायचे आपल्याला, 490 पासून चालू, 89 पासून चालू ठेवायचं आहे ना. अरे चोहूकडून वणवा लागल्यावर तेथून बाहेर कसे पडू नये. त्याप्रमाणे अनेक दुःखाने भरलेल्या मृत्यू लोकास प्राप्त होऊन मला का भजू नये बरे. म्हणजे सगळ्याचा एकमेव उद्देश काय आहे, माझी भक्ती करणे पण कशी, अनन्य करणे. अनन्य म्हणजे तुमच्यापासून जे कर्म होईल, तुमच्या जे दृष्टीला दिसल, तुम्ही स्वतःला मदरूप तद्रूप समजायचे. अरे माझे भजन न करणाऱ्याला आपले कल्याण करून घेण्याचे असे सामर्थ्य जीवाच्या अंगी काय आहे कोणास ठाऊक. त्याच्या घरी अशी कोणती भोग्य वस्तूची समृद्धी आहे की ज्याच्या जोरावर हे निष्काळजी झाले आहेत. कंटिन्यू चालू ठेवायचं. अथवा विद्या किंवा तारुण्य यापैकी कोणाच्या जोरावर हे बेपर्वा होऊन बसले आहेत. मला न बसता बेपर्वाईने बसण्यासारखी ही निश्चिंत सुखप्राप्ती होईल असा या प्राण्यांना कोणाचा भरवसा आहे कोणास ठाऊक. ह्या सगळ्या ओळी गावाला चालतील सर्रास. लय त्यांना लय ताटपण आहे. आपलं शहर बरं आहे बाबा, पण असं गेलं त्याला राग येतो असं बोललं. किती भरोशावर येते. तर बाबा रे, जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत तितक्या. एक मनुष्य मला म्हणलं होता, आपलंच रिक्षा ड्रायव्हर म्हणलं होता, आपल्याला काय आता इथं कोणाची गरज नाही, मी इथला वतनदार आहे, मला कशाची गरज नाही. तर बाबा रे, जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत तितक्या सर्व एका देहाच्या सुखाकरता उपयोगात आल्या आहेत. आणि तो देह पाहावा तर या मृत्यूलोकाच्या काळाच्या तोंडात पडलेला आहे. अरे बाप रे बाप, या मृत्यूलोकातील बाजारात जेथे दुःखरूपी माल आलेला असून तो मरणरूपी मापाने मोजला जात आहे, अशा बाजाराच्या नरदेहरूपी अगदी शेवटच्या वेळी येणे झाले आहे. शेवटची पाळी, इथून हुकला का परत हुकला, परत काही चान्स नाही. तरी हे पंडूसुता, अशा दुःखरूपी बाजारात जीवाला सुख होईल, सुखाने जगता येईल अशी वस्तू येथे कशी खरेदी करता येईल. हे पहा, विस्तव विझून गेल्यावर राहिलेली राखोडी फुंकीत बसले तर त्यापासून कधी दिवा लागेल काय. अरे विषाचे कांदे वाटून ते पिळून त्याचा रस निघून त्याला अमृत असे नाव ठेवून ते पिऊन त्यापासून ज्याप्रमाणे अमर होण्याची इच्छा करावी, त्याप्रमाणे विषयापासून होणारे जे सुख ते केवळ महत् दुःखच आहे. परंतु काय करावे, जे अज्ञानी मूर्ख लोक आहेत त्यांना त्या विषयाचे सेवन केल्याशिवाय राहत नाही. बघा आता इंड कसा आहे. हा सेकंड लास्ट श्लोक आणि तिकडचा 3 नंबरचा श्लोक आहे. हे पा दूध पवित्र आणि गोड. तिथं सांगितलं का घेत नाहीत, नाही घेतलं तर म्हणून ममतेच्या लवडसवडी. इथे पण कोणत्या ताटरपणावर, घराच्या का भोगाच्या जोरावर मला विसरलेले तिचं इंड होते. आता पहिल्या ओळीचा पण याचा इंड इकडं जुळणार आहे. तर यावधान एक वार दिजे त्याचं पण. त्याप्रमाणे या विषयापासून होणारे जे सुख ते केवळ महदुःखच आहे. परंतु काय करावे, जे अज्ञानी मूर्ख आहेत त्यांना त्या विषयाचे सेवन केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जे सगळे म्हणतात ना, कसं आहे, खुशाल नाही, हे खरं म्हणणं आहे, नरकात पडल्यासारखं यांचं म्हणणं आहे. त्याचे कारण असे पहा की पायास असलेल्या जखमीवर आपले मस्तक तोडून बांधावे हे जितके चांगले, त्या तितक्याच या मृत्यूलोकातील सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे एकही गोष्ट म्हणून या त्या असं हे वैराग्य निर्माण व्हावं ही एक त्यांची इच्छा आहे. याच्या नादी लागू नये म्हणून या मृत्यूलोकी सुखाची नुसती गोष्टच कोणास आपल्या कानाने ऐकता येईल का. सुखी आई हे नुसतं ऐकता नाही यायचं तर वास्तव्यात कधी. विस्तवाचे निखारे असणाऱ्या अंथरुणावर निजले असता आनंदाने गाढ झोप कोठून लागणार. सगळे आपण विस्तवावर बसलोय तरी म्हणतोय खुशाले. अरे ज्या मृत्यूलोकीचा चंद्र क्षयरोगग्रस्त आहे, जेथे सूर्याधिकाचा उदयच मुळी
आस्था करता होतो व जेथे दुःख हे सुखाचा अंगरखा पोशाख घालून जगाला सदा छळीत आहे. सुखाने सुद्धा सुखी माणसाला सुद्धा काय चाललंय, त्याचा छळणच चाललेलं आहे एक प्रकारे. जेथे कल्याणाकरता गोष्टीचा अंकुर फुटतो, जेथे कल्याणकारक गोष्टीचा अंकुर फुटतो ना फुटतो, तोच त्यावर अकल्याणाची कीड व आच्छादन पडते व मृत्यू हा पोटाच्या घरात असतानाच गर्भाला देखील शोधित येतो. काय प्रमाण आहे ते भगवान बाबा एक म्हणतात, बाळ जन्म आले बाळ त्याची वाट पाही काळ. जन्माला आल्यापासून तो वाट पाहतो आहे ना. जे प्राप्त चिंतनार्ह नाही, ज्याचे तिचे चिंतन करावयास लावते, ज्यांनी काहीच फायदा नाही त्याचं चिंतन करावं लागतं, त्याचे चिंतन न करतो तोच त्याला यमदूत घेऊन जातात. बरे ते कोणत्या गावी घेऊन जातात याचा पत्ताही लागत नाही. अरे सर्व वाटा शोधल्या असताही मृत्यूलोकी गेलेल्याचे एकही पाऊल माघारी फिरलेले दिसत नाही व ज्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या असंख्य लोकांच्याच सर्व गोष्टी हीच पुराणे आहेत. आता ही केवढी मोठी चपराक आहे. तेथील अशाश्वततेची महती सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जरी सांगत बसले तरी सविस्तर वर्णन होणे शक्य नाही. पा मेलेल्यांची पुराणं सांगत बसतील आणि ब्रह्मदेवाचं जेवढं आयुष्य तेवढे वेळ जरी तुम्ही ह्या गोष्टी सांगत बसल्या तरी त्याचा काडी मात्र उपयोग नाही. अशी या मृत्यूलोकाची स्थिती. तेथे जन्म घेणाऱ्या लोकांच्या स्वस्थपणाकडे पाहून मोठे नवल वाटते, आश्चर्य वाटते. हे मृत्यूलोकीचे उपराटे, त्याचा स्वभाव किती विलक्षण आहे पहा. अरे या किंवा परलोकी होणाऱ्या लाभाच्या प्राप्तीकरता ज्याच्या हातून एक कवडीचेही भांडवल सुटत नाही, तेच येथे सर्वस्वाची हानी होते. अशा ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करतात. चांगलं जिथे तिथे 1 रुपया खर्च करणार नाही. आणि नासक्याच्या ठिकाणी आयुष्य पूर्ण पैसे कोट्यावधी रुपये खर्च करतील. जो पुष्कळ विषय विलासात गुंतला त्याला प्रस्तुतकाली विषय सुखात आहे असे म्हणतात. बघा, जो विषय याच्यात गुंतलेला आहे तो ॲक्च्युली तो लयाला चालला आहे, पण लोक म्हणतात तो सुखी आहे. आणि जो लोभग्रस्त झाला आहे त्यालाच ज्ञानी असे म्हणतात. जे लोभाने ग्रस्त झाले त्याला लोक काय म्हणतात, फार ज्ञानी आहे ते. ज्याचे आयुष्य थोडे उर्वरित राहिले, हे सगळे उरफाट वाक्य बोलले त्यांचं. ज्याचे आयुष्य थोडे उर्वरित राहिले आहे व ज्याची शक्ती व बुद्धी पार नाहीशी झाली आहे, त्या म्हाताऱ्यास वडील श्रेष्ठ म्हणून नमस्कार करतात. बघा, ज्याचं लटलट काप चाललंय त्याचं लहान मूल जो मोठे मोठे वाढत जाते तो संतोष मानून कौतुकाने नाचतात. परंतु वरून वाढताना दिसले तरी आतून त्याचे आयुष्य उलट सरून जात आहे. त्याची त्यांना खंतही वाटत नाही. जन्मापासून दिवसेंदिवस ते काळाच्या स्वाधीन होत असते. असे असूनही आनंदाने त्यांचा वाढदिवस करतात व उल्हासदर्शक गुढ्याही उभारतात. लहान मुलाच्याच फक्त, बाबांच्या नाहीत, सगळ्यांच्या करतात. हां, ही वाचणारे बारकली करतात ते हे बारकलीचे. अरे मर असे म्हटले तर हा शब्द देखील सहन होत नाही आणि मेल्यावर मात्र रडत बसतात. भाऊ किती शब्द, अगा मर हा बोलू न साथ. आणि जर एखादं मर म्हणलं तर त्याच्यावर राग, आम्ही तू मरणार नाही का? मग मरणार, त्याचा काय बंदोबस्त केला का? केलं आहे ना. माझं मरायच्या अगोदर आजारी पडलं तो मेडिक्लेम काढले आणि मेलो बायका वरणला पैसे मिळेल म्हणून ती गेले पैसे काढलेली. मर असे म्हटले तर हा देखील शब्द सहन होत नाही आणि मेल्यावर मात्र रडत बसतात. आपलं भाग्य चांगलं आहे, परंतु असलेले आयुष्य व्यर्थ संपत चाललेले आहे याची मूर्खपणाने मुळीच जाणीव नसते. असे पहा की बेडूक सापाकडून उभा गिळला जात आहे, तरी पण मरणाची कल्पना मनात न आणता तो बेडूक पुन्हा जिभेने उडत असलेल्या माश्या धरून गिळीत असतो. त्याप्रमाणे प्राणी कोणत्या लोभाकरता आपली तृष्णा वाढवित असतात कोण जाणे. अरे रे बघा, हे प्राण्यांसाठी चालले का बेडकासाठी चालले हे कळानी. हां, हे सगळे बेडकच आहेत ना. काय नाथबाबांनी यांचं वर्णन केलं, मुंडकी वटवट तैसे ते. काय पुढं वाक्य, मुंडकी वटवट तैसे ते. हां, त्याच्या पुढे हां नाथबाबांचा नाही, त्याच्या आजूबाजूलाच आहे प्रेमाविने भजन, ते पण नाही. हां, मुंडकी असं ताठा न जायची ताठा नित्य खटाटोप मुंडकी वटवट तैसे ते गा. आम्ही कोणतरी आहोत, आम्ही कोणतरी आहोत, ही सगळी बेडकच आहेत.
अरे अरे कितीही वाईट आहे, वा वा सर्वच न्याय, अरे रे बघा यांचं, अरे रे किती हे वाईट आहे, या सर्वच न्याय. या मृत्यूलोकाचा व्यवहार वर वर्णन केल्याप्रमाणे अगदी उरफाटा आहे. अर्जुना, अशा मृत्यूलोकात तू अकल्पित अद्रच्छेने दैववशात जन्मास आलाय. जन्माला आला हाच पहिला अनुग्रह आहे देवाचा, कोणत्याही कुळात आलेला आहे. दुसरी जर त्याच्यात मुमुक्ष जातो तो दुसरा अनुग्रह. आणि साधूची भेट समजायचा अनुग्रह, आपला फत्ते काम फत्ते झाले. तर मी तुला, आणि अनुग्रह म्हणजे आपल्या लोकात फक्त शब्द नाही, जी जी आपल्याला घटना फटका मारतोय तो सुद्धा काय आपल्याला अनुग्रहच आहे. तर मी तुला बजावून सांगतो की तू झटकन अंग झाडून या राहाटीतून मोकळा हो आणि या भक्ती मार्गास लाग, की ज्याच्या योगाने माझ्या अविनाशी निर्दोष स्वरूप स्थितीला प्राप्त होशील. तरी जडजडोनी वैलानिक ये भक्तीच्या वाटे लाग, ज्या तू पावसी अव्यंग निजधाम माझे. आपली वेळ संपली. अध्याय क्रमांक 9, श्लोक क्रमांक 33 आणि ओबी क्रमांक 516ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी औटी बाबा, तसेच संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सचिदानंद श्रीपाद बाबान की जय. सचिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे काळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची तो ते लाहो, प्राणी जात वर्षक सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवर्त भूमंडळी वेळ तुला होता, सदा कल्पतरुचे आरभ, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्र लांछन, आकंड जे तापईन, ते सर्वाही सदा सज्जन सोय होतो, निवडना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, वैव आदि तुझी पंडित, आणि गंतोमजीवी, विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावेची, एक मने श्री विश्वेश्वराहो, आहो दान पसाहो, येणे वै ज्ञान देव सुखिया झाला, येणे